नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे फायनल इयर MBA स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक अपडेट द्यायची होती. काही जणांचे प्रश्न होते की सर, यावर्षी नवीन मेडिकल कॉलेज किंवा नवीन MBBSची सीट येतील का? तर शासनाने मागं सांगितलं आहे बघा की यावर्षी कोणतेही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येणार नाही. याचं कारण काय आहे की मागच्या 4-5 वर्षामध्ये जे मेडिकल कॉलेज आले होते, म्हणजे GMC सिंधुदुर्ग असेल, सातारा, अलिबाग, नंदुरबार, त्यानंतर गोंदिया, असे भरपूर मेडिकल कॉलेज मागच्या वर्षीचे 10 जे नवीन मेडिकल कॉलेज आले होते, वाशिम, जालना वगैरे. तर या कॉलेजची जोपर्यंत प्रोग्रेस होत नाही, म्हणजे या कॉलेजेसमध्ये टीचरची संख्या खूप कमी आहे. जे नवीन मेडिकल कॉलेज आले लास्ट इयरला त्यांची परत 4-5 वर्ष अगोदर जे आलेली त्यांची, त्याच्यात टीचरची संख्या जेवढी पाहिजे तेवढी नाही आहे. तर जोपर्यंत हे मेडिकल कॉलेज प्रोग्रेस करत नाही तोपर्यंत नवीन सीट्स ॲड होणार नाही. तरी असं चालू होतं की यावर्षी लातूरचं जे मेडिकल कॉलेज आहे त्यामध्ये समजा आता सध्याला 150 सीट आहे, तर 50 सीट ॲड होतील. पण आता ते काउन्सिलिंगच्या टायमालाच कळेल. पण तोपर्यंत सध्या तरी कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये नवीन सीट ॲड होणार नाही किंवा नवीन मेडिकल कॉलेज पण येणार नाही यावर्षी. तर व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती द्यायची होती तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.